श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृद्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांति। आज आपण श्री महालिंग पुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथेचा पुढचा भाग पाहणार आहोत। या भागामध्ये देवदारुका वनाचे वृत्तांत, आतिथ्य महात्म्य, सुदर्शन मुनीचे आख्यान तथा संज्ञा धर्माचे वर्णन केलेले आहे। सनत कुमाराजी म्हणाले, हे विभो, प्राचीन काळात दारुक वनात तपस्येपासून भावित आत्मवाल्ये त्या वनवासी मुनींच्या बरोबर जो भी घटित झालं, काय घडलेलं आहे ते मला समजत आहे, ते तुम्ही समजून सांगा। हुजूर येता दिगंबर भगवान शिव विकृत रूप धारण करून दारुका वनात का गेले? त्या वनामध्ये परमात्मा रुद्राचे बरोबर काय झाले? त्या देवादेव शिवाचे क्रिया कलापांचे सुद्धा याचा अर्थ रूपाने वर्णन करणे कृपा करा। सुजी म्हणाले, हे ऋषिगण, त्या सनत कुमाराचं हे वचन ऐकून श्रुतिसागर वरिष्ठ शिलापुत्र भगवान नंदिकेश्वर को काही हसते हसते असे म्हणाले। शैलादी बोले म्हणजे नंदीश्वर म्हणाले, एक वेळ दारुका वनामध्ये देवादिदेव रुद्राची प्रसन्नतेसाठी आपल्या स्त्री पुत्रादिसहित पंचाग्नीचे सेवन करून मुनिगण कठोर तप करीत राहिले होते। त्या तपापासून प्रसन्न जगन्नाथ, चेकितान, वृषभध्वज, धुर्जटी, परमेशान, नीललोहित भगवान रुद्र दारुका वनात निवास करणारे त्या मुनींचे प्रवृत्ती, लक्षण तथा ज्ञानाची जानकारी करण्यासाठी, त्या श्रद्धा भावाच्या परीक्षा करण्यासाठी, बरोबर प्रवृत्ती ज्ञानाचे युक्त विचारवाले त्या देवदारुक वनवासी मुनींमध्ये निवृत्ती, लक्षण तथा ज्ञान स्थापित करण्यासाठी निमित्त लीलापूर्वक विकृत धारण करून
अलौकिक दारुकोणात पोहोचले. कोण? शंकर. त्या समवेळी शंकरजी कृष्ण वर्णवाले होते, 2 भुजवाले होते, 3 आंखवाले होते, दिगंबर तथा मोहक स्वरूपवाले धारण रूप होते. अत्यंत सुंदर रूपवाले भगवान शिव मंद मुस्कान तथा भूविलास करीत गीत गात स्त्रियांच्या काम भावना उत्पन्न कर रहे थे. स्त्रियांमध्ये कामना उत्पन्न करीत त्या दारुकोणात गेले. कामदेवाचा संहार करणारे तथा अत्यंत मोहक आकृतीवाले भगवान शिव तेथे नारी समूहाला बार वेळोवेळी पाहून त्यांचे आत कामवासना भावनाला बढाई देऊ लागले, वाढू लागले. त्या वनात त्या विकृत तथा नीललोहित वर्णवाले पुरुषाला पाहून पतिव्रता स्त्रिया सुद्धा प्रेमपूर्वक त्याचे पाठीमागे चालू लागल्या. आरण्यक कुटीत द्वारपर्यंत आल्या. स्त्रियांचे वस्त्र एवं अलंकार शिथिल झाले वे मूर्छित शिव झाली. त्या तिलामय शिवाचे मुखांदरशी मोहक मुस्कानवाले के पाहून वृक्षांच्या आश्रयात राहणारे नार्या स्त्रिया त्यांच्या पाठीमागे चालल्या. शिवाजीला शंकराला पाहून प्रौढावस्थावाली आसनास्त्राचे कुश स्त्रिया मंद मत्त होऊन आखे घुमाते डोळे फिरवी त्या मोहक संचार करू लागल्या, त्यांच्यामुळे फिरू लागलेल्या आहेत. त्यानंतर शिवाला पाहून दुसरी स्त्रिया मुस्कानयुक्त हसतयुक्त मुखवाली झाली. त्यांचे वस्त्र कुच शिथिल झाले, कांचे बंधन भी ढिले झाले. वे मिलकर गाणे लगे. आणि मग त्या स्त्रिया सगळ्या शंकराला गाणे मागे जाऊन गाणे म्हणू लागल्या. त्यावेळी शिवाला विपन्न अवस्थेत पाहून काही स्त्रिया ऋषीपत्निया तो शिथिल नूतन वस्त्र तथा आपल्या विचित्र फेककर मंदत हो स्वजनों के पास पहुंची त्यांच्या स्वतः जवळ आल्या. त्यावेळी शिथिल वस्त्रवाली कोणीतरी शिवाला पाहून विशिष्ट वासनायुक्त झाली. अन्य स्त्रिया मतवाली झाल्या. विचित्र शाखावाले प्रसिद्ध वृषंक तथा घनिष्ठ बंधुजनांना कोणाला ओळखू शकल्या नाहीत, आपल्या मनात गुंगीत राहिल्या. हे द्वेषश्रेष्ठ काही स्त्रिया त्यांच्या जवळ जाऊन नाचायला लागल्या, जमिनीवर पडू लागल्या. काही स्त्रिया हातीसारख्या हाती बसल्या. काही स्त्रिया काहीतरी वाकड्या तिकड्या बोलू लागल्या. मुस्का हसते हुए एक दूसरे को पाहत वे परस्पर आलिंगन करायला एकमेकांना भेटू लागल्या, आलिंगन देऊ लागल्या. वे सवी वर्षे शंकराचा मार्ग अडवला. अनेक प्रकारचे हावभाव दाखवले. काही स्त्रिया त्यांना म्हणू लागल्या की आपण कोण आहेत बसा. अन्य स्त्रिया भी अपरिचित होऊन का म्हणू लागल्या आप का कुठे जाता राहत, आपण आमच्यावर प्रसन्न व्हा. भगवान शंकराचे मायाचे प्रवास आपले पतियों के सम्मुखी पतिव्रता स्त्रियांचे वस्त्र परिधान तथा केस आदि अस्तव्यस्त हो झाले. वे कामुक स्त्रियांची भांती स्वेच्छा चरितपूर्वक व्यवहार प्रदर्शित करायला लागल्या. आपल्या पती समोरचा त्या विसरल्या
आणि मग त्या नाटकं करायला लागल्या, कपडे फेकून दे, कुठे कशा नाच. त्या स्त्रियांचे हावभाव पाहून तथा त्यांचे वचन ऐकून निर्विकार परमेश्वर शिव शुभ अथवा अशुभ काही बोलले नाही. खूप स्त्रिया त्याच्या म्हणाल की आपण कोण आहात, बसा. अन्य स्त्रिया बी प्रसन्नचित होऊन म्हणू लागल्या, आपण का आहेत, आपण कोठे जाऊन प्रसन्न व्हा. भगवान शंकराच्या मायाच्या प्रभावापासून अनेक स्त्रियांना सन्मुखही पतिव्रता स्त्रियांचे वस्त्र परिधान तथा केस आदी अस्तव्यस्त झाले. कामुक स्त्रियांच्या पांतीप्रमाणे स्वइच्छापूर्वक व्यवहार रसिकायला लागले. त्या स्त्रियांचे हावभाव पाहून तथा त्यांचे वचन ऐकून निर्विकार परमेश्वर शिव शुभ अथवा अशुभ काही बोलले नाहीत. त्या प्रकारची चेष्टावाली नार्यांके समोर पाहून विप्र मुनीश्वर दिगंबर वेशधारी शिवाला अवस्थात पाहून शंकरप्रती अत्यंत कठोर वचन झाले. किंतु त्याची सर्व समतपश्चाया शंकराच्या सन्मुख अशी प्रकार निष्फळ झाली, सिद्ध झाली नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशापासून आकाश मंडलात स्थिती तारांग निश्चित होते, त्याप्रमाणे सगळे साधूंचे तेज आणि भावना निश्चित झाल्या. असे ऐकून सुना जात आहे की महात्मा ब्रह्माचा सर्व समृद्धिया तथा कल्याण एवं का उत्पत्ति स्थान स्वरूप यज्ञ ऋषि के शाप से विनष्ट हो गया था. म्हणजे विनिष्ठ नावाचा ऋषी आहे, त्याच्यापासून या सगळ्या सिद्धी संपलेल्या आहेत. भृगु मुनीच्या शापापासून परम ऐश्वर्यशाली विष्णूला भी 10 अवतार घ्यावे लागलेत, अनेक दुःख सहन पडलेत. हे धर्मज्ञ सनतकुमार, क्रुद्ध ऋषी गौतमाने शापापासून इंद्राला अंडकोश सहित गुह्यांग काटकर पृथ्वीवर गिरादिया ठोकून दिले होते. मुनी वसिष्ठाचे शापापासून वसूला गर्भात वास करणापड झाले. तथा अगस्त्य आदी ऋषीयों के शापापासून राजा नहुसाला सुद्धा सर्प हो लागले. तथा विष्णूला निवासस्थान तथा अमृताचे आधार स्वरूप व क्षीरसागर ब्राह्मणाचे द्वारा सदोष साठी दूसरे अपेय जल वाले समुद्र के रूप में कर दिया गया था. इथं ब्राह्मणाने दात मारले, मग ते सुद्धा दूषित झालं. जनार्दन भगवान विष्णूने वाराणसी पुरीत म्हणजे काशीमध्ये जाऊन अविमुक्तेश्वर देव त्र्यंबकेश्वराचे दुधापासून अभिषेक करून परम श्रद्धापासून युक्त होऊन देह संसर्गजन्य अमृत स्वरूप क्षीरद्वारा स्वयं त्या मधुसूदनने ब्रह्माजीला एवं मुनियों के साथ बरोबर भगवान शिवाला आदिभाषिक करून पूर्वत क्षीरसागरात अपना निवासस्थान बनाए, आपले निवासस्थान परत केले. महात्मा मांडव्याने धर्म को स्थापित केले थे. तथा श्रीकृष्णाचे प्रेरणापासून दुर्वासा आदी महात्मा सुद्धा द्वारा विष्णुवंशी शापित झाले होते. महान आत्मावाले दुर्वास मुनीने लक्ष्मण सहित
श्रीरामाला शाप दिला होता आणि श्रीवत्स श्रीयुक्त वक्षस्थलवाले विष्णूला भृगुशीचा चरण प्रहार करना पड़ा था। भृगुशीने भगवान विष्णूने छातीवर लात मारली, त्याचं चिन्ह म्हटलं ते वक्षस्थाचे देवादेव विरूपाक्ष उमापती शिवाला सोडून हे अन्य बहु लोक सुद्धा विप्र ब्राह्मण के वशवर्ती झालेत। त्या शिवाच्या मायापासून मोहित होऊन धारण व्यय मुनिगण शंकराला ना जाणू शकले नाहीत। अत्यंत कठोर वचन बोलले फिर भगवान शिव भी अंतर्धान झाले। तत्पश्चात व्याकुळ चित्तवाले वे मुनिगण प्रातःकाल सकाळ होईपर्यंत ही त्या दारुक वनापासून ब्रह्माजीपाशी गेले। तेथे श्रेष्ठ आसनावर विराजमान महात्मा ब्रह्मापासून त्या सुंदर दारुकवनात राहणारे क्षीण चेतनावाले मुनीपासून शंकराचा सारा वृत्तांत सांगितला। त्या ब्रह्माने सुद्धा क्षणभराचाही मनात सहज करून पवित्र दारुकवनात पुरोगटी संपूर्ण वृत्तांत ऐकून घेतला। आपल्या आसनापासून तत्काळ उठून आणि दोन हात जोडून ब्रह्माजीने मनही मन शिवाला प्रणाम शंकरला नमस्कार केला। दारुकवनात राहणारे त्या मुनिवर म्हणाले, हे विप्रो, विनाश को पास तुम सभी को धिक्कार आहे, कारण सर्वोत्तम निधी प्राप्त करणारे तुम्ही सुद्धा अभागी बनले आहात, कारण देव तुमच्या घरी आला तुम्ही त्याला ओळखला नाही। तुम्ही आलिंगनाने त्या दारुकवनात ज्या विकृत आकारवाले पुरुषाला पाहिले होते ते साक्षात परमेश्वर शिव ही होते। हे विप्रो ग्रस्त को अतिथियों की निंदा कभी करनी नहीं करू नहीं। हे अतिथि विकृत रूप वाले सुंदर रूप वाले मलिन तथा मूर्ख आहेत, कसे भी हो पण त्यांची निंदा करायची नाही। पूर्वकाळात पृथ्वीवर जुजाने अग्रणी सुदर्शन मुनीने अतिथी पूजाचे प्रभावापासून साक्षात काल मृत्यूला भी जिंकून घेतले होते। भवसागरापासून पार झालेले तथा आत्मशुद्धीपासून साठी अतिथी पूजाला सोडून ग्रस्त तथा श्रेष्ठ जुज म्हणजे ब्राह्मण साठी लोकात अन्य कोणी भी उपाय नाही। पूर्वकाळात सुदर्शन नामाचे विख्यात ग्रस्त मुनीने मृत्यूपर विजय प्राप्त केला होता। प्रयत्न किया की आपली संतानयुक्त पतिव्रता पत्नीसे म्हणले, हे सुहृते, हे सुंदर भववाले, हे भवाचे हे सौभाग्यवती, ऐक, तू पूर्ण प्रयत्नाचे बरोबर अतिथ्यांचा आदर सत्कार कर आणि कधी भी त्यांचा अनादर न करू नकोस। अतिथी साक्षात पिनाकधारी शिव ही स्वरूप होत आहे। अतिशय काही
अर्पित करून अतिथी पूजा करा. सुदर्शन पुन्हा म्हटले, हे आर्ये, अतिथी साक्षात शिव होता, शिव आहेत. शिवस्वरूप अतिथीला सब कुछ प्रदान करना पाहिजे, दिले पाहिजे. आता सभी अतिथियों की सदा पूजा करनी चाहिए. ज्या अतिथी म्हणजे येतील त्यांची पूजा करायला पाहिजे. पतीचे आशय वचने पर व पतिव्रता परायण सुनिभार्या, पतीच्या आज्ञाला देव प्रतिमा के समक्ष अर्पित किए झालेले पुष्प आदीची भांती शिरोधार्ज करून अतिथी सत्कर्मे प्रयोग झाली. हे श्रेष्ठ द्विजो, त्या दोनांची श्रद्धाची परीक्षा करण्यासाठी एक सुंदर ब्राह्मणाचा रूप धारण करून साक्षात धर्म मुनीच्या घरी पधारे आले. त्या ब्राह्मणाला पाहून विशुद्ध हृदयवाली त्या मुनी भार्याने अर्घ्य आदिशे त्या ब्राह्मणाचे पूजन केले. त्या स्त्रीचे द्वारा बलिभांती पूजित होऊन ब्राह्मण वेशधारी साक्षात धर्माने त्यास म्हणले, हे कल्याणी, तुम्हारे बुद्धी संपन्न पती प्रति सुदर्शन आहे. तत्पश्चात आपण पतीद्वारा सांगितले गेलेले वचनावर स्मरण करीत आहेस. त्या स्त्रीने पतीच्या आज्ञाला ध्यानात ठेवून धर्मरूप त्या ब्राह्मणासाठी आतिथ्य सेवा करण्याचा मनामध्ये निश्चय केले. इसके भी बारे में स्त्रीचे पती प्रज्ञा संपन्न सुदर्शन घराच्या बाहेर बाजारपुरा आले. मुनिवर सुदर्शन ने अपनी भार्या को आवाज दी, हे भद्रे, तू कहाँ चली गए हो? अब साक्षात धर्मरूप अतिथी आलेले आहेत. ते म्हणाले, हे महाभाग सुदर्शन, मी त्या समय तुम्हारी ह्या भार्याचे अतिथीचे परम संतुष्ट आहे. त्यानंतर धर्मराजाने आपला वास्तविक रूप त्यांना दाखवले. मनवांचित वर देकर महान शांतीवाले धर्माने त्यांना म्हणाले, हे विपेंद्र, मी येथे केवळ तुमची श्रद्धाची परीक्षा करण्यासाठी निमित्त आलो आहे. हे सुव्रत, तुम्ही आपले एकमात्र अतिथी पूजन धर्मापासून मृत्यू तक जिंकले आहे. म्हणजे धर्म म्हणजे तुम्ही मृत्यू जिंकलेला आहे. अहो, या तपस्वीद्वारा असं भोज या प्रकारे मानून धर्म वहाँ चले गए. हे मुनि, यासाठी सभी अतिथि की सदा पूजा करनी चाहिए. अभागे मुनीश्वरों, आता अधिक कर क्या लाभ? तुम लोग शीघ्र ही त्या महादेवाची शरण में जा. त्या ब्राह्मणाचे वचन ऐकून व्याकुळ नेत्रवाले हे द्विश्रेष्ठ दुःखित होऊन ब्रह्माजीचा प्रार्थना करू ऐकून ब्रह्माजीपासून प्रार्थना करून ऐकू लागले. विप्रगण म्हणून बोलले, हे महाभाग, स्त्रिया तो विकार युक्त होती आहे, ज्यासाठी आम्ही लोकांनी आपला जीवन नष्ट कर डाला आहे, सोडले आहे. जिन अनिंद्य महादेवाने कृपा करून हम लोकांचे दर्शन द्यावा, म्हणून का आम्ही लोक अनादर करणार नाही. अशा प्रकारचे सर्वव्यापी शूलधारी पिनाकी तथा नीलोहित वर्णवाले
शिवशंकराला अज्ञातासे अज्ञातासे पासून शाप दिला किंतु त्यामुळे आमची शापाची मुक्ती शक्ती कंठित झालेली आहे. हे देवेश, आपण कृपा करून हमें संन्यास धर्माचे विषयात क्रम सांगा, ज्यापासून आम्ही लोक देवादिदेव उग्र भीम तथा कपर्दी शिवाय दर्शन करण्यास समर्थ होऊ. पिता म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ मुनियो, सर्वप्रथम श्रद्धापूर्वक गुरुपासून निरंतर वेदाचे अध्ययन करा, त्याचे अर्थ समजून घ्या आणि धर्माचे ज्ञान करून घ्या. या प्रकारे विद्वान को चाहे कि 12 वर्ष तक वेदाध्ययन करले पाहिजे. तदनंतर वेदवृत्त नामक स्नान से संस्कारित झाले पाहिजे. विवाह करके पुन्हा सदाचारी पुत्र उत्पन्न करके पुत्रापासून अनुकूल वृत्तीचा उपाय करून त्यामध्ये धनाधिकापासून विभाजन करून दिले पाहिजे. तत्पश्चात अग्निष्टोम आदी यज्ञापासून यज्ञेश्वर विभूला यजन करून मुनीला वनात जाऊन अग्नीमध्ये परमेश्वरी पूजा केली पाहिजे. म्हणजे होम हवन केलं पाहिजे. जंगलात जाऊन वनात राहते वाळून मुनीला 12 वर्ष या 1 वर्ष 12 मास तक म्हणजे पर्यंत या 12 पक्ष 6 मास तक अथवा 12 दिनात दुग्धाचे सेवन केले पाहिजे. एवढं शांतता संयमपूर्वक सवी देवतेची पूजा करण्याची आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे की भगवान शंकराची पूजा करायची म्हणजे दूध पिऊन राहायचं 12 दिवस किंवा 12 महिने किंवा 12 वर्ष अशी साधना करायची. आणि अशी साधना केल्यानंतरच मग भगवान प्रसन्न होणार. इथं कुठे गोट्या प्यायला सांगितलं का? दारू प्यायला सांगितले का? चिलीमोड्या सांगितले का? काहीची काही करून ठेवले वाकडं तिकडे. खरा धर्म ठेवला बाजूला आणि फुकट लोकांनी दिशाभूल करून ठेवले. लोक तशीच जय भोलेनाथचा फुकला गांजा, जय भोलेनाथचा पेले घोटम आवरला गवय पाणी, अशा दृष्टीने हे सगळं थोतांड झालं. आहे इथं काय सांगितलंय? 12 वर्ष 12 महिने किंवा 12 दिवस दूध पिऊन शंकराची पूजा करणे आवश्यक आहे. आपल्या आश्रमात काय सांगितलंय? दूध प्या, फळ खा, उपवास करा. म्हणजे आपण जे काय मार्ग अनुसरला आहे तो भगवान शिवाच्या लिंग पुराणाचे तत्वज्ञान दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्या आश्रमाचं आपल्या मंदिराचं आतापर्यंत भाविकांनी पालन केलेलं आणि करीत आहेत, पुढे पण करणार. कारण त्यांना अनुभव येत चालला, साक्षात्कार दृष्टांत होत चालला. कोंबड्यान बकरं रामकन तमकन कुठं दाखवलं का याच्यामध्ये? इतकं कोंबड्या कापण, असं करा तसं करा. अहो कुठं काय सांगितलं नाही. जरा नीट ऐका. दूध पिऊन 12 दिवस किंवा 12 महिने किंवा 12 वर्ष उपवास करायचा आणि शंकर भगवंताची सेवा करायची. तेव्हा भगवान शंकराचं दर्शन होतं. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथं सांगितलं. भूतियान मार्गात देवा दर्शन होत नाही, पितृयान मार्गात बी होत नाही. फक्त देवान मार्गामध्ये फळे आणि दूध एवढाच याच्यावर पण दर्शन होतं. म्हणजे इतका सत्यसूत्र शास्त्रामध्ये व्यादात सांगितलेलं आहे, लिंग पुराणात सांगितलेलं आहे, अर्थात रामलिंग महापुराणात सांगितलेलं आहे. त्याचा आपण अवश्य विचार केला पाहिजे की आपण काय करतोय. सोमवार आला का खातोय खिचडी, अमुक आलं का खातोय खिचडी, अमुक आलं खातोय बरं भात. म्हणजे हे जे सगळे गोष्ट आहेत हे सर्वसाधारणपणे जे काही म्हणजे अर्धवट कच्चे जे साधू संत ऋषीमुनी होते त्यांनी हा पोट भरून धंद्याचा उपयोग करून समाज दिशाभूल केलेली आहे. भगवान शंकर प्रसन्न करता दूध पिऊनच उपवास करायचा.
सोमवारी सुद्धा दूध पिऊन उपवास करायचा. मला जवळजवळ पहिल्यापासून मी जी माझी उपवास पद्धती आहे ती अशीच आहे, दूध फळं. तर हे उपास साधना जी आहे ती आपण केली पाहिजे, तेव्हा आपलं ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. त्याला भांडारा घातला तर आला खाचा जेवणी लोक म्हणे आता शंकर प्रसन्न होणार, अजिबात होणार नाहीत. कारण भगवान शंकराने काय सांगितलं की दूध पिऊन साधना केली पाहिजे तर माझं दर्शन होईल, तसं होणार नाही. हे तो वरण भातन आमटी गुलाबजामुन पेड्यान बर्फीन काय दिंड्यान काय थाटण काय चालला माठ. अहो एका दिंडीमध्ये देव नाही, एका कुठं कोणी कुठंच काही नाही. कारण जे फळं खाऊन किंवा दूध पिऊन राहिलेले महाराज असतील त्यांच्याकडेच फक्त भगवान परमात्मा आहे, बाकीकडे कोणाकडे नाही. पण भागवतपुराच्या 12 स्कंदात सांगितलेलं आहे, 2ऱ्या अध्यायात 22 वासुदेवे भगवत सत्तम हृदय स्थित आहे. ज्याचं हृदय पवित्र आहे त्याच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा वासुदेव प्रगट होणार. म्हणजे किती सुंदर सांगितलंय. तेषां प्रजा, ते सगळ्या गावची प्रजा सात्विक पाहिजे, तेव्हा त्या गावात ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. आणि हे होऊ नये म्हणून जे दुष्ट लोक होते त्याने हिंदू धर्मात लोकांना मांसाहार करायला, दारू प्यायला, जेव्हा पुढे बळी कोंबड्या बकऱ्या द्यायला सांगितलं आणि तुमचा धर्म पूर्णपणे जेव्हापासून तुम्हाला अलग केलेला आहे त्यामुळे तुमचं वाटोळं झालेलं आहे. चेडे गोट्याशिवाय तुमचं दुसरं काय? चेडे गोट्या भूत खेत ही अमंगल खाणाऱ्या लोकांची वस्तुस्थिती आहे. नंतर वरण भात आमटी खाणारे हे पितृ लोकांची वस्तुस्थिती आहे. आणि दूध आणि फळं खाऊन राहिले देव लोकांची वस्ती आहे, देव लोकांचं अधिष्ठान आहे. आणि फक्त फळांचा रस प्यायचा निराळ राहायचं हे जी वस्तुस्थिती आहे ही ब्रह्म प्राप्तीच वस्तुस्थिती आहे. म्हणजे परमेश्वर प्राप्ती जंगलात बसला रोज खातो पाठीभर नाही चालणार. घरी बसणार जंगलात बस, दूध पिऊन उपवास कर, तुला ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकर प्रसन्न होणारच. 12 दिवस 12 महिने किंवा 12 वर्षे तपस्याचं शास्त्र श्रीलिंग महापुराणात अर्थात श्री रामलिंग महापुराणात आपण आता ऐकलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपलं आचरण पाहिजे. ज्याचं असं आचरण असन त्याच्याकडे परमेश्वर आहे. बाकीच्या कुठल्याही महाराजांकडे परमेश्वर नाही. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सांगायचा मुद्दा असा की 12 दिवस 12 महिने किंवा 12 वर्ष दूध प्यायचं, दूध पिऊन भगवंताची सेवा करायची, तपश्चर्या करायची, तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होते आणि त्यांच्यावर सगळे देव प्रसन्न होते. सगळ्या देवांना सुद्धा हाच नियम दिलेला आहे की तुम्ही सुद्धा दूध पिऊन राहायचं आणि उपवास करायचा, बाकीचं काही खायचं नाही. आणि त्या दृष्टीने सगळं आपलं चित्र विचित्र अवस्था सुरू झालेली आहे. त्याच्याकरता आपलं हे जीवन सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून आपण अशी साधना केली पाहिजे. या प्रकारे यजन पूजन नंतर यज्ञ संबंधी काष्टपात्र मंत्रपूर्वक आग्नेत हवन केले पाहिजे. मिट्टीपासून पात्र जलात सोडून द्या तथा धातू पात्र गुरुला अर्पित करा आणि निष्कपट भावापासून आपले संपूर्ण धन ब्रह्मको देऊन गुरुको दंडवत करून विरक्त होऊन संन्यास धर्माचं आचरण केलं पाहिजे. जे जे तुम्ही आहेत ते सगळं त्याग करायचं, काय जवळ ठेवायचं नाही. निराकार बनायचं आणि फळ दूध पिऊन राहायचं. असे कुठे साधू आपल्याला दिसतच नाहीत. हॉटेलात घुसून चहा पितात, मारी तेल भजी किंवा तेलपटचं सगळं खातात. बऱ्याच ठिकाणी हे चालू आहे. जे खरे साधू आहेत ना ते दूध पिऊन राहतात, बाकीचं काहीच खात नाही, कंदमुळे खाऊन राहतात. त्यांना शंकर भगवान प्रसन्न होतो. आपल्याला काय घाल पाणी कालच्या वाणी काहीच नाही, नुसतं पाणी घालून काय होणार.
शिकासहित बालांना काटून तथा यज्ञोपवीत त्याग करून विद्वान व्यक्तीला भूस्वा अशा मंत्रापासून जलात 5 आहुती दिल्या पाहिजेत. या प्रकारे पश्चात व्यक्तीला शिवसायुजी प्राप्ती विमुक्तीपासून मिळते आणि आगे पुढे साधना केली पाहिजे. यासाठी 6 मास अथवा वर्षपर्यंत यती अनुष्ठान करे तथा जल पिऊन या पत्ते खाऊन तथा दूध पिऊन हा फळ खाऊन जीवन निर्वाह केला पाहिजे. आता बघा याच्यामध्ये किती महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. 6 महिने वर्षभर किंवा अनुसरण केलं पाहिजे. पाणी पिऊन राहायचं किंवा झाडाचे पत्ते खाऊन राहायचं किंवा दूध पिऊन राहायचं किंवा फळं खाऊन उपवास करायचा. असा निर्वाह केल्यानंतर झाल्यावर सुद्धा मृत्यू नाही होत नाही, तो जिवंत राहतो. आपल्या देहाचे प्रस्थान आधी अर्थात स्थूल शरीरापास त्यागून करून प्रयास करायला पाहिजे. असे आचरण झाल्यावर तो यती आपले कर्मापासून शिवसायुज्य प्राप्त करून शिवसायुज्य त्याला प्राप्त होते. ही शिवसायुज्य प्राप्त होण्यासाठी त्याला फार मोठ्या संकटात म्हणजे कष्ट करायचे. पाणी पिऊन राहायचंय, दूध पिऊन राहायचंय, फळं खाऊन राहायचंय, झाडाचा पाला खाऊन राहायचंय. या प्रकारची साधना केली पाहिजे. असं तो ईश्वर प्राप्ती आहे. इथं काय खिचडी पाठीवर खिचडी खातून तप करतोय. कुठला साधू आहे असा या नियमाप्रमाणे वागणारा त्याला भेटा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. स्थूल शरीर त्याग केल्याशिवाय सूक्ष्म शरीर प्राप्त होणार आणि मग तुम्ही परमेश्वर प्राप्त होणार. हे दृढवृत्ती मुनींनो, शिवामध्ये भक्ती राखणारे ठेवणारे प्राणी शीघ्र ही मुक्ती प्राप्त करतात. महादेवापासून भक्ताला त्याग विधी महान वृत्तो यज्ञ विविध प्रकारचे दान होम विविध शास्त्र तथा वेळ तथा काय प्रयोजन. महान आत्मावाले श्वेत मुनीने महादेवाला भक्तीपासून ही मृत्यू तक जिंकले. हातीव परमेश्वर महादेव शिवाचे प्रति आपण लोक भी भक्तिप्रधान झाले पाहिजेत. म्हणजे आपल्या समाजामध्ये आपण आतापर्यंत समाजाला जे ज्ञान दिलं सांगितलं ते या ठिकाणी आपण केला बरोबर आहे. आपल्याला माहिती नसताना आपण हे सांगितलं, त्याप्रमाणे भाविकांनी हे सगळं चालवलं आहे आणि त्यामुळं त्याला सुख शांती समाधान मिळालं आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. भगवान शंकर परमात्मा परमेश्वर या प्रसन्न करण्याचे विधीचे उपयोग आपण आतापर्यंत ऐकले बरेच. संन्यासांचा मार्ग पण याचा ऐकलेला आहे, भक्ती मार्ग पण ऐकलेला आहे. भगवान शंकर काय पितात? इक्सुरस म्हणजे ऊसाचा रस भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे, तो त्यांना पिण्यास देणे योग्य. त्याचप्रमाणे जे साधू संन्यासी किंवा महान महात्मे आहेत त्यांनी पाणी पिऊन उपवास करणे,
किंवा झाडाचा पाला खाऊन उपवास करणे किंवा दूध पिऊन उपवास करणे, तर अशा दृष्टीने फळं खाऊन उपवास, फळांचा पण उल्लेख केला आहे. फळं खाऊन उपवास करणे अत्यंत सुखकारक यात सांगितलं आहे. कारण याच्यामध्ये भगवान शंकर आहेत, त्यांना जो यती आहे ते स्त्रियांच्या हातचं काही यती भोजन घेत नाही किंवा खात नाहीत, ते स्वतः करून खातात. तर ही साधना कमीत कमी ज्याला ईश्वर प्राप्ती करायची त्याने 7 दिवस म्हणा, 12 दिवस म्हणा किंवा 12 महिने म्हणा किंवा 12 वर्ष म्हणा, स्त्रीच्या हातचं अजिबात खायचं नाही. म्हणजे फळं खाल्ली म्हणजे प्रश्न मिटला, पुन्हा भांडणं नको आणि तंडा नको. फळं खाल्लं, दूध प्यालं, फळं खाल्लं, दूध प्याला, म्हणजे त्या जे घरातले जे ग्रस्त असलात तरी तुम्हाला या ठिकाणी स्त्रीच्या हातचं काही न खाणारे फळ प्राप्ती होऊन भगवान शिवाचं दर्शन होतं. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि आपल्या आश्रमामध्ये हाच उपाय राबवला जातो. फळं खा, दूध प्या, पारायण करा. तुमचे पारायण म्हणजे गुलाबजांबू, पेढे, बर्फी तुमची पारायणं ती भगवंताला प्राप्त नाही. तुमच्या दिंड्या, तुमच्या अन्नदान, हे सगळ्या ठिकाणी जे पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म असं कुठं लिहिलेत, तिथं लिहिलेच नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं लिहिलं नाही. तर म्हणजे काय सांगितलेलं आहे त्या शिवलिंग पुराणामध्ये की पाणी पिऊन उपवास करायचा, झाडाचा पाला खाऊन उपवास करायचा किंवा दूध पिऊन उपवास करायचा किंवा फळे खाऊन उपवास करायचा. आणि अशा अवस्थेमध्ये त्या साधूंनी राहायचं. आता बरेच साधू असे आहेत कंदमुळे फळे खाऊन राहणारे, त्यामुळं त्यांना स्त्रियांच्या हातचं कुठलं खाण्याचं काय प्रसंग येत नाही. जे काही देव आहेत ते स्त्रियांच्या हातचं अजिबात खात नाहीत. म्हणून या पुरुषांच्या हातचं पण खात नाहीत, कारण फळ पुरुषाच्या हातची नाहीत आणि स्त्रियांच्या पण हातची नाहीत. ते परमेश्वराच्या हातची फळं आहेत आणि ते खाऊन साधना उच्च कोटीची करायची. म्हणजे फळांचा रस पिऊन, ऊसाचा रस पिऊन सोमरस देव का पितात, तर त्यांना सोमरस देव का पितात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले सामयोदास्मी, म्हणजे मी सामयोधी, मी स्वतः आहे. 1875 त्याच्यामध्ये कलम आहेत, म्हणजे रुची आहेत. ते सगळं वाचा म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. सोमरस प्यायला सांगितलं, सोमरस, कारण सोमरस म्हणजे ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सोमरसातल्या, इथं पुरुष आणि स्त्री दोघांनी कुठली वस्तू बनवलेली नाही. ही परमेश्वराने तयार केलेली वस्तू आहे आणि ते वस्तूचा रस सोमरस काढून प्यायचा. म्हणजे या ठिकाणी जे मानव शरीराचे दोष आहेत पूर्वजन्मातले किंवा वंशाची अनुवंशिकता, ती फळं खाणाऱ्या साधकाला पडा देत नाहीत आणि मग त्याचा मार्ग जो आहे तो पूर्ण होतो. आपण या ठिकाणी आतापर्यंत लाखो भाविकांना फळं खा, दूध प्या हे सांगितलेलं आहे. सर्वदा श्रेयदान म्हणजे फलदान सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी अन्न हे पूर्ण ब्रह्म हे जो तुमचा श्लोक आहे या श्रीलिंग पुराणामध्ये इथं पुढे त्याचा उल्लेख नाही. कारण अन्न ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ हे अन्नामध्ये मोडतं. हे दुर्गंधी अन्न आहे, हे खाऊन चालत नाही असं व्याजाचं म्हणणं आहे. सुगंधित अन्न खाल्लं पाहिजे. ऊसाचा रस सुगंधित आहे, आंब्याचा रस सुगंधित आहे, फळांचा रस सुगंधित आहे. तर या ठिकाणी जो आमरस आहे, नारळाचं पाणी आहे, सुगंधित आहे, याचं सेवन केलं पाहिजे. तो आपलं शरीर सुगंधित राहील. आणि मग जो भगवान परमात्मा शिवशंकर आहे तो आपली भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याची भेट होण्याकरता आपलं ही साधना केली पाहिजे, मग भगवान शंकराचं पूर्ण भेट होईल.
उठलो का चाललो पळत शंकराचं मंदिरात, उठलो का चाललो पळत शंकराचं मंदिर, घालतोय पाणी घालतोय पाणी. उपास आहे का तुला? आहे ना. काय खातो? खिचडी. उपास आहे का तुला? काय खातो? खजूर. काय खातो? अमुक फळ. पण जो शंकराची पूर्ण भक्त आहे तो गोड खिचडी खातो असं म्हणतो. पण या ठिकाणी पाणी पिऊन उपवास करायचा आहे. नंतर नाही जमलं पाण्याचं मग झाडांचे पानं चघळून उपवास करायचा आहे. ते न जमल्यास दूध पिऊन उपवास करायचा आहे. ते न जमल्यास फळं खाऊन उपवास करायचे असं सांगितलं. आता एक कथा सांगतो की पाणी पिऊन उपवास करणाऱ्या महायोगीची एका अवतार कथेची. तर आत्री अनुसूया माता यांना एकंदरीत 10 मुलं असा इतिहास सांगतो. तर उरूचा आरोग्नी आणि आरोग्नी जो होता हा आरोग्नी नातो कोणाचा? आत्री अनुसूयांचा. तर यांनी घोळनळीच्या कडेला राहून घोळनळीचं पाणी पिऊन 2 कल्प तप केलं. एक कल्प म्हणजे 864 कोटी वर्ष, म्हणजे 1728 कोटी वर्ष, म्हणजे 1728 कोटी वर्ष या आरोग्नीने शिरूर क्षेत्रामध्ये कल्कीदत्त मंदिरात राहून किंवा घोळणीत जाऊन पाणी पिऊन उपवास केलेला आहे. इतिहास नोंद आहे त्याची. एवढी तपश्चर्या केल्यानंतर याला हिरण्यकशिपू शरण आलेला आहे आणि त्याने याला गुरु मानलेला आहे. कोणला? आरोग्नी जो आहे हा त्यांचा गुरु हिरण्यकशिपू. म्हणजे पाणी पिऊन उपवास करणारा जो आहे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आरोग्नी नारायण. आणि हा अग्नी नारायण जो आहे तो आपल्या इथं यज्ञात राहतो. आता फळं खाऊन उपवास करणारे प्रभू, कंदमुळे खाणारे उदाहरण आहे. मग दूध पिऊन राहणारे भगवान कृष्ण, दैलोणी खाणारे हा इथं उदाहरण आहे. नंतर झाडाची पानं खाऊन 6 वर्ष उपवास करणारे गौतम बुद्धाचं उदाहरण आहे. जल पिवाचं उदाहरण झालं. नंतर पाणी पिऊन राहण्याचं उदाहरण झालं. नंतर झाडाचा पाला खाऊन 6 वर्ष उपवास करणारे गौतम बुद्ध राहिले सांचीमध्ये यांचं उदाहरण झालं. मग दूध पिणारे भगवान कृष्ण, दैलोण खाणारे, मग फळं खाऊन उपवास करणारे रामप्रभू, हनुमान, हे याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे लिंग पुराणामध्ये उपवासाचे जे मार्ग सांगितले त्या ह्या भक्तांनी पाळलेले आहेत, यांनी आचरणात आणलेले आहेत. म्हणून हे खरे देव झालेले आहेत. म्हणून तुम्हाला देव पण पाहिजे असन तर याप्रमाणे साधना करा, म्हणजे तुम्हाला देव पण येईल. ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातु परमात्मा धर्म कृत अवतारः. ओम स्वयंभू श्रीरामबंधने कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. हनुमान ब्रह्मर्षि आत्री अनुसूया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. ऋषि मुनि की जय. धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती शांती. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.